लोक न सताये, जाकी मोठी हाय बिना जीव की सास लो संभल ज्ञान. इडी बागडी मुकी बहिरी साधू संत सज्जन यांना त्रास दिल्याने नरकाची प्राप्ती होते. आण्याला सहकार्य करण्याने पुण्य प्राप्त होते. म्हणून मनुष्याचा देह देण्यासाठी आला आहे. घेतल्याने पाप होत, देण्याने पुण्य प्राप्त होते. कोणी दुर्लभ कमजोरला त्रास दिला नाही पाहिजे, कारण त्याचे दुःख कष्ट शोक फार कठीण असते. ते चित्यापाणी नरकाला जावं लागतं, मेल्यानंतर सोडा. हे चेतना श्वास हा पाहता आहे लवाराचा. ते काठी हलवल्याने हवा पुढे जातील, लोखंडाचे पाणी बनवते. साधू संत सज्जन दुर्लभ जे माणसं असतात, दोन दुबळी, त्यांना त्रास दिल्याने तो त्रास त्यांचा आन त्यांना बसती. आणि ज्याने त्रास दिला त्याला भोगावे लागते चित्यापणे. गुण येई द्या दे उच दे गौरी देखी पायी आबी सुदे. मनुष्य देह मानवी शरीर प्राप्त उद्देश देणे आहे, म्हणजे दान धर्म करणे वगैरे आहे. मानव शरीर पुन्हा लाभत नाही, प्राप्त होत नाही. जर मनुष्य बनून या जगात आला आहात तर जेवढे म्हणून दान धर्म करता येईल तेवढे करा. तुम्ही म्हणत असाल जात कुळ वर्ण, अरे देह मातीचा आहे, मातीत गेल्याशिवाय राहणार नाही. तुमची बायको पोरं ही सुद्धा तुमची नाही, फक्त तिकटापर्यंत आहेत. रामकृष्ण आहे. जर कहे कबीरा दे तू जब लग तेरी दे देख जाई कोण कहे दे रे. म्हणतात की सदैव दान करीत राहा. जर मनुष्य देह धारण केलेला आहे, मिळलेलाच आहे, तर दान करत राहा. साठवल्याने ज्यादा धन झाले तर तुमची मुले दारुडी होतील,